नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आज राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बघा, आता आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. वरती किती वाढ करण्यात आलेली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय आहे तो मंत्रिमंडळाचा छान असा मोठा निर्णय ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ सर्व आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बघा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात कार्यरत विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील शासकीय वसतिगृहामध्ये राहणाऱ्या किंवा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यामध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यातही त्या संदर्भात जो काय भत्ता दिला जातो त्या भत्त्यातही वाढ करण्यात आलेली आहे. हा भत्ता बघा, महागाई निर्देशकांचा विचार करून या भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आलेली आहे. कारण महागाई वाढलेली आहे, त्यामुळे आता भत्तासुद्धा वाढवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा जे वसतिगृहात राहतात ते कोणत्या विद्यार्थ्यांचा? आदिवासी प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. 3 प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आहार, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहार भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे, निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. तर किती वाढ झालेली आहे? आहार भत्त्यामध्ये किती वाढ झालेली आहे, निर्वाह भत्त्यामध्ये किती वाढ झालेली आहे आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये किती वाढ झालेली आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, आता निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. प्रत्येक महिन्यानुसार ही वाढ आहे. विभागीय स्तरावरील किती आहेत? विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण असे स्तर आहेत. त्याच्यापैकी विभागीय स्तरावरील स्तरासाठी पहिला 800 रुपये भत्ता होता निर्वाह भत्ता, तो आता निर्वाह भत्ता 800चा 1400 करण्यात आलेला आहे. जिल्हा स्तरासाठी निर्वाह भत्ता पहिला 600 होता, आता तो 1300 करण्यात आलेला आहे, म्हणजे दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. तर ग्रामीण आणि तालुका स्तरासाठी निर्वाह भत्ता पहिला वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला 500 रुपये होता, आता तो 1000 रुपये करण्यात आलेला आहे. तर मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही, या व्यतिरिक्त मुलींना एक्स्ट्रा अतिरिक्त भत्ता मिळत होता 100 रुपये, तो आता वाढवून 150 रुपये करण्यात आलेला आहे. इतका भत्ता वाढवण्यात आलेला आहे. तो कोणता? निर्वाह भत्ता. आता पुढे आहे आणखी कोणता भत्ता आहे? शैक्षणिक साहित्य खरेदीचा भत्ता आहे. त्याच्यामध्ये कितीने वाढ करण्यात आलेली आहे? तर बघा, आता इयत्ता 8वी ते 10वी आदिवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यामध्ये आता पहिली 3200 रुपये भत्ता दिला जात होता, आता 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे. त्यानंतर 11वी व 12वी व पदविका अभ्यासक्रमासाठी पहिला शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 4000 रुपये भत्ता दिला जात होता, आता तो भत्ता वाढवून 5000 रुपये करण्यात आलेला आहे, म्हणजे 1000 रुपयाने भत्ता वाढवलेला आहे. हा प्रत्येक वर्षासाठी आहे. शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता प्रत्येक वर्षासाठी आहे आणि निर्वाह भत्ता हा प्रत्येक महिन्यासाठी आहे. त्यानंतर बघा, आता आहार भत्ता आहे, तो प्रत्येक महिन्याला आहे. महानगरपालिका व विभागीय शहरातील वसतिगृहासाठी पहिला हा आहार भत्ता 3500 रुपये होता, त्याच्यामध्ये आता 1500 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा भत्ता आता 1500 रुपयावरून वाढवून आता 5000 रुपये करण्यात आलेला आहे. तर जिल्हा स्तरावरील वसतिगृहासाठी आहार भत्ता यापूर्वी 3000 रुपये इतका मिळत होता, आता त्याला 4500 रुपये म्हणजे परत 1500 रुपये वाढवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा हा छान निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळाने. आदिवासी प्रवर्गातील जे काही विद्यार्थी, अनुसूचित जमातीमधील जे काही विद्यार्थी आहेत, ते जे हॉस्टेलमध्ये राहतात, सरकारच्या हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांना ह्या 3 प्रकारचे भत्ते दिले जातात. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हा निर्णय कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहायला पण लाईक केला नाही असं होऊ नये, तर लाईकसुद्धा आपला व्हिडिओ करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, चॅनल पोचवा आणि सर्वांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. धन्यवाद.